शेतातलं साहित्य घेऊन जाण्यासाठी असू दे, शेतातलं धान्य घेऊन जाण्यासाठी असू दे, किंवा वैरण घेऊन जाण्यासाठी असू दे, ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर हा शेतकरी सातत्यानं त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून या सगळ्याचा विचार केला तर किमान शेतकऱ्याला 25 ते 30 हजार रुपयाचा फटका हा या ठिकाणी बसणार आहे. आणि पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये हे सगळं लावावं या पद्धतीची ही अधिसूचना केंद्र शासनानं त्या ठिकाणी काढलेली आहे. त्यामुळं 18 जुलैला निघालेली केंद्र अधिसूचना याची मुदत 18 ऑगस्टपर्यंत आहे. म्हणून आज आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांचा ट्रॅक्टर ट्रॉली स्वतःची आहे या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की आज आम्ही एक गुगल फॉर्म देखील सोशल मीडियावर टाकणार आहे. आमच्या सगळ्या सोशल मीडियाच्या लिंकवर तो गुगल फॉर्म असणार आहे. कारण की हे ऑब्जेक्शन या अधिसूचनेला 18 ऑगस्टपर्यंत ऑब्जेक्शन केंद्र शासनाकडे पोचावेत असं केंद्रानं सांगितलेलं आहे. आणि ती ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे, आता पोस्टानं पत्र पोचेपर्यंत 18 ऑगस्ट तारीख कदाचित निघून जाईल. ज्यांना पोस्टानं शक्य आहे त्यांनी पोस्टानं पाठवावं, परंतु ज्यांना ईमेल करून पाठवावं. आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे की तुमच्या माध्यमातून हा एक अन्यायकारक कायदा जो पाहतोय, म्हणजे अजून कायदा झालेला नाही, या कायद्यासंदर्भातल्या सूचना शेतकऱ्याला सजेशन ऑब्जेक्शन काय आलेच नाहीत ऑब्जेक्शन. त्यामुळे आम्ही याची अंमलबजावणीचा प्लॅन त्यांनी ऑलरेडी त्या अधिसूचनेमध्ये टाकलेला आहे की पुढच्या किती वर्षभरामध्ये ही सगळं अंमलबजावणीवर आहे. तर कर्जमाफी होत नाही आणि दुसऱ्या बाजूला हमीभाव मिळत नाही, अशा परिस्थितीत आणखीन 25-25 हजारचा बोजा हा शेतकऱ्याच्यावर टाका. अधिसूचनेत तसं काहीच त्यांचं दिसत नाही की हेतू या मागचा काय. आणि तो कुठंतरी माल घेऊन जात असतो, त्या मालकाला माहिती पाहिजे असतं, माल घेऊन जातो. आता प्रत्येक सरसकट सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी EDR म्हणलेला आहे तो EDR स्टोर क्रिटिकल व्हेकल डाटा हे आमच्याकडे अजून आम्ही सुद्धा त्याच्यावर सर्च केलं की 1 एप्रिल 2027 असं दिलेलं आहे. 2026 आणि पुढचा येते 2027 पर्यंत लावावं असं केलेलं आहे. असलेलं तुम्ही म्हणजे आता ते VLTD खपवायसाठी आहे का, ते EDR खपवायसाठी हे सगळं चाललंय का, असा प्रश्न पडतो. कारण ट्रॅक्टर ट्रॉलीला गरज काय याची अजून आम्हाला कळालेलं नाही. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा आम्ही आज हा प्रश्न मी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सर्वांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. उद्या 18 तारीख, आज पहिला मुद्दा काय की 18 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन, पहिलं शेतकऱ्याने ऑब्जेक्शन त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून कारण की हरियाणा असू दे, पंजाब असू दे, राजस्थान असू दे, मध्य प्रदेश असू दे, सगळ्यापर्यंत जावा. आणि 18 तारखेनंतर पुन्हा आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू. सरकारची भूमिका काय राहते 18 तारखेनंतर, हे अंमलबजावणी करायची झाली तर उद्या ट्रॅक्टर मोर्चा काढावा लागला तर आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढू. 18 जुलै 2025 रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे. त्या अधिसूचनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने GPS प्रणाली स्वतःवर बसवावी, स्वतःच्या ट्रॅक्टरवर. VLTD या व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे बसवावं अशी अधिसूचना काढलेली आहे. त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा EDR म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा EDR म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे. आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीच्या 2-3 गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे 18 जुलैला. त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेले आहेत. 18 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतोय, त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडे पाठवावेत अशी आमची विनंती आहे. आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये. त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेले आहेत, त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.